हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर तुम्हाला सांगते, सगळ्यांना असं वाटतं की शहरातल्या बायकांना काहीच कामं नसतात, घरात बसून त्यांना नुसतं घरात बसूनच पोरं तर बघायचे, 4 चपात्या तर करायच्यात आणि स्वयंपाक तर करायचा असं वाटत असतं। पण आता तुम्हाला मी खरी रियालिटी आणि खरी परिस्थिती मी दाखवते। आता तसं तर बऱ्याच बायका शहरात राहतात वगैरे, त्यांना तर माहितीच आहे। म्हणजे ज्या बायका राहतात ना त्यांना माहिती आहे की बाबांनो त्या काय करतात काय नाही, किती काम असतं काय नाही। पोरांना कसं गावाला असलं की गावाला बऱ्याचदा असं होतं की सगळ्यांचं लक्ष असतं, नंतर गावाला काही इतकं सगळं खुलं असतं, त्यामुळे बाहेर पोरं खेळतात वगैरे, त्यामुळे पोरांवर लक्ष ठेवायची गरज लागत नाही, पोरांना जास्त वरडायची वगैरे गरज लागत नाही, किंवा पोरं खेळून मस्त सगळ्यांमध्ये मिळून रमून ही करून येतात। आणि पण इथं कसं असतं, घरातच पोरं असल्यामुळे जास्त बाहेर खेळत नाही, खेळती नसल्यामुळं ना घरातल्या घरातच असल्यामुळं जाम मस्ती करतात, घरातच इतका पसारा करून ठेवतात, इतकं ही करतात ना। आज मी तुम्हाला माझ्या घराची अवस्था दाखवते की पोरगा 11 वाजेपर्यंत थांबला आणि 11 वाजताच 11:30 वाजता शाळेत गेलाय तो। तर 11:30 वाजेपर्यंतच मी सकाळी उठल्या उठल्या घर झाडलं होतं, तर 11:30 वाजलेत। तर तुम्हाला घरातली मी परिस्थिती दाखवते। म्हणजे इतकं लहान छोटा मुलगा आहे, त्याला पण आंघोळ वगैरे आज जरा लेटच झाला त्याच्या आंघोळीला, मग त्याची आंघोळ वगैरे पण आज त्यांनी इतकं म्हणजे इतका पसारा करून ठेवला। आणि त्याला फक्त एकच शाळेचा ड्रेस, फक्त एकच त्याला त्याच्या कप्प्यात ना घडी घालून ठेवलेला होता। त्याला सांगितलं होतं की तुझ्या कप्प्यात तुझा ड्रेस ठेवलेला आहे, तर तू तो ड्रेस घाल तिथला घेऊन। पण त्यांनी काय केलंय, बेडरूममध्ये पण नंतर हॉलमध्ये पण वगैरे पसारा कसा केला हे तुम्हाला मी दाखवते। आणि मग तुम्हाला असं वाटेल की ते आवरण्यातच तास ते 1.5 तास निघून जातो, सगळा कपडे घड्या घालण्यात ह्याच्यात 1.5-2 तास निघून जातात। नंतर बारका पण आहे, तो उठला की त्याला घ्यावं लागतं, हे करावं लागतं। म्हणजे घरातलं काम ना असंच करता करता कधी निघून जातं ना हे कळत नाही। पण लोकांना असं वाटतं की बाबांनो, किंवा माणसांना असं बघताना असं त्यांना वाटतं की बाबांनो इथल्या शहरातल्या लोकांना बायकांना काहीच कामं नाहीत आणि त्या फक्त बसूनच असतात, आणि त्यांना तेवढी पण पोरं पण सांभाळणं होत नाही का, किंवा त्यांना तेवढं घरातलं काम पण होत नाही का, आम्हाला भरपूर काम असतं, आम्ही लय बिझी असतो, आम्ही लय हे असतो असं वाटत असते। पण खरं तर ना भरपूर पोरं ही असली घरात म्हणलं की ना, पोरांना खाली खेळायला कुठला सोर्स नसतो, त्यामुळे ते घरातच जास्त पसारा करून ठेवतात, घरातच जास्त मस्ती करतात वगैरे। त्याच्यामुळे तुम्हाला मी आता दाखवते त्यांनी किती पसारा करून ठेवलाय। आणि हा आवरूस तोपर्यंत लगेच तो 2 वाजता लगेच घरी येतोय। आता पेपर चालू आहेत ना, तर 2 वाजता लगेच तो घरी येतोय। घरी आला की अजून ते 5 वाजेपर्यंत म्हणा, 6 वाजेपर्यंत त्याला जोपर्यंत खेळायचं ना तोपर्यंत आहे असं त्यांनी तो पसारा करून ठेवलेला असणारच आहे। तर तुम्हाला मी दाखवते आता, बारका झोपलेला आहे, बारका पण कुठं झोपलाय काय ते तुम्हाला दाखवते। आणि मग तुम्ही बोलचाल की खरंच किती पसारा त्यांनी करून ठेवलाय। फक्त बेडरूममध्ये सुद्धा एकच त्याला ड्रेस, फक्त मी शाळेचा ड्रेस कुठं आहे ते बघ म्हणलं होतं, आणि तो शाळेचा ड्रेस कुठं आहे ती त्याला शोधायची पण गरज नव्हती। एकतर खुर्चीवर तरी घडी घालून ठेवलेली आहे, खुर्चीवर तरी घडी घालून ठेवलेला असतो, नाहीतर मग त्याचा कप्पा एक त्याला सेपरेट एक कप्पा दिलेला आहे, त्या कप्प्यात तरी त्याचे कपडे असतात। पण नाही, त्याला एक म्हणजे सगळं अस्ताव्यस्त, सगळ्या गोष्टी इकडे तिकडं। आणि तुम्हाला सांगते, तो टेंट घेतलाय ना, तर त्या टेंटमध्ये तर तो अजिबात खेळत नाही, म्हणजे त्याला खेळायचं नसतं वगैरे टेंटमध्ये। आता ही माझी मशीन चालू केली, म्हणलं काहीतरी मशीनवर ब्लाऊज वगैरे काहीतरी एखादा शिवावं, काय करावं काय, पण ते पण मला टाइम मिळत नाही, ते पण भेटत नाही। आता तर दिवाळीच्या सुट्ट्या लागतात, 15-20 दिवस घरीच अशी मस्ती 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 इतकं। आणि त्याला इतकं खेळायला लागतं ना त्याला, की खाली जर त्याला खेळायला सोडलं ना, तर तो जवळजवळ म्हणजे 2-2, 3-3 काय 4-4, 5-5 तास पण झालेलं त्याला कळत नाही। तो 4-4, 5-5 तास घरी येत नाही खाली खेळायला लागलो। जोपर्यंत आपण आवाज देत नाही ना, तो मनानं तर वरती येतच नाही, पण जोपर्यंत आपण आवाज देत नाही ना तोपर्यंत तो येतच नाही। तर चला आता मी तुम्हाला पसारा दाखवते घरातला, बाळ कुठं झोपलंय, त्याला कुठं झोपवलंय, काय केलंय। आता तो सगळा मला आवरायचा आहे। कचऱ्याची गाडी आलेली, कचरा मी खाली टाकून आली, आणि कचऱ्याची गाडी खाली टाकून आली, कचऱ्याची गाडी आलेली, खाली मी कचरा टाकून आली। आणि आता म्हणलं आवरायला घ्यावं, बारका थोडाच वेळ, आणि बारका पण अजिबात काही झोपत नाही, फक्त 2 लय तर 10-15 मिनिटं किंवा एक अर्धा-पाऊण तास झोपत असतोय। त्याला आता झोपवले मी। आता मी तुम्हाला पसारा पण दाखवते, आमच्या घरात कसा पसारा करून ठेवलाय त्यांनी। चला, तर तुम्ही बघा, हे बघा हा हॉल आहे, तर टीव्ही चालू आहे, तो होता तेव्हाच टीव्ही चालू ठेवलेली होती।
पण नंतर आता टी व्ही बंद करावं म्हणलं पसारा आवडण्यासाठी. आता तो बोर्ड काढला होता, बोर्डवर तर काहीच नाही केलं. आज पेपर होतं ते नाही केलं, बाकीचंच करून ठेवलंय. चित्र वगैरे काही ते काढून ठेवलंय. नंतर हा बघा इथं ना सगळी खेळणी एका जागेवर ओतून ठेवल्यात. सगळं म्हणजे सगळं खाली काढून ठेवलंय. आता तू भर काय करायचं ते कर, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही असं म्हणून तो सरळ बॅग घेऊन निघून गेला. आणि हे बघा इथं बाळाला झोपवलंय, इथं बाळ झोपलंय. आणि म्हणलं आता कारण बेडवर पण ठेवायला बाळाला एवढी जागा नव्हती, सगळा पसारा. आणि आमचा टेंट आहे ना, म्हणजे त्याला खेळायला टेंट आणलाय ना, तर त्या टेंट सोबत तो अजिबात खेळत नाही. फक्त तो लावणार, काढणार आणि लावणार. त्याला स्वतःला लावायला यायला लागलाय, त्याला वरती कपडा टाकायला येत नाही, तर तो कपडा पण अजिबात टाकत नाही. आणि त्यांनी वेगळंच काय केलंय, किचनमध्ये पण एक घर बनवलंय. किचनमध्ये घर बनवलंय, पण बनवलंय म्हणजे त्यांनी सगळ्या वस्तू जवळजवळ बाळाची बाळुती असू द्या, त्याचे पुस्तकं असू द्या, त्याचं सगळं डबन इतकं घाण सगळं करून ठेवलंय ना. आणि तिथंच सगळे नेऊन पुस्तकं, नंतर बाळुती, बाळाचं पण काही थोडंफार सामान, त्याचं थोडंफार सामान नेऊन त्या किचनच्या एका कप्प्यात ठेवलेलं आहे. म्हणजे त्याला तिथंच घर आता बनवायचं होतं, तिथंच ते घर आवडलं होतं. किचनमध्येच घर बनवायचं होतं आणि किचनमध्येच घर बनवलं त्यांनी. आणि असं सगळं केलंय. चला आता तुम्हाला हॉलची तर परिस्थिती दाखवली कशी आहे ती. आता मी तुम्हाला बेडरूमची परिस्थिती दाखवते. बेडरूमचं झाल्यानंतर मी तुम्हाला किचनमधलं त्याचं घर दाखवते, कसं आहे काय आहे ती. चला आता तुम्हाला नेते मी दाखवते. आणि कसं आहे माहिती आहे का, आम्हाला खरंच काहीच काम नसतंय, काही म्हणजे काहीच काम नसतंय. आम्हाला घरात बसून काय काम आहे तेव्हा, अजिबात काय काम नाही. आता बघा तुम्हाला दाखवते. आता कुठून सुरुवात करावी हे सुद्धा सुचत नाहीये. हे बघा, एकच फक्त त्याला सांगितलं होतं, एकच शाळेचा ड्रेस कुठं आहे तो हे करायला. हे बघा सगळे म्हणजे सगळे कपडे त्यांनी खाली काढून टाकलेत. सगळं अस्ताव्यस्त सगळं केलेलं. आणि टेंट त्याला सापडणं, शोधायला काय सापडणं वगैरे म्हणून त्यांनी टेंटचं इकडे हे असं टाकून ठेवलंय, सगळं असं करून ठेवलंय. आणि आता बघा हे पण सगळं व्यवस्थित आता ठेवावं लागणार, सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात. तर कपड्याचं स्टँड ठेवलेलं आहे, कारण अजून कपडे धुतली नाही ती, कपडे टाकायची बाहेर, तेव्हा मग कपड्याचं स्टँड बाहेर काढतो ना. सगळं म्हणजे सगळं अस्ताव्यस्त करून ठेवलंय. आणि त्याला इथला एक कप्पा दिलाय आम्ही कपडे ठेवायला, तर त्याच कप्प्यात कपडे असतात सगळी. मी प्रत्येकाला एक कप्पा दिलेला आहे, त्याच कप्प्यातनी कपडे असतात सगळ्यांची. म्हणजे ज्याच्या त्याची कपडे ज्याच्या त्याच्या कप्प्यात ठेवली म्हणजे सापडतात. पण ह्याचं असं नाहीये, तो शोधत नाही, काय नाही. अगोदर सगळी कपडे धर उचल खाली टाकून देणार, सगळं करणार. सगळं म्हणजे सगळं इतकं अस्ताव्यस्त करून ठेवतो ना. म्हणजे हे रोजचं आहे बरं का, एक दिवशीचं असं नाहीये की एक दिवस त्याने ऐकले आणि केले ते केले, काय नाही. आणि परत आता हे बघा, हा बोचका पण इकडं टाकून ठेवलाय, तो टेंटचा कपडा आहे. खाली टाकलेला आहे तो टेंटचा कपडा आहे. नंतर हे ते काय म्हणजे म्हणलं ना, आमची दिवाळीची दसऱ्याची साफसफाई असं नाही, आमचं रोज साफसफाई निघते, आमची रोज साफसफाई होते. रोज एकही दिवस असा जात नाही की बाबा ना आमच्या घरात पसारा नसेल आणि ती मी आवरता नुसतं इतके पुरे हाल होतात ना. म्हणलं ना कधी कधी तो पण आवरू लागतो, पण दररोज हे आम्हालाच आवरायला लागतं. दोन तीन टायमिंगला आवरावं लागतं. म्हणजे सकाळचं पण आवरायला लागतं, शाळेत जाऊस तोपर्यंत ते करून ठेवतात, ते त्यांना येऊस तोपर्यंत आम्ही आवरून ठेवलं ना, तरी पण घरी आलं की आहे असं करून ठेवतात. म्हणजे आता कसं वाटतं, जाऊ द्या लहान पोरं आहेत, त्यांचं आता हेच खेळण्याचं वय आहे. मग खेळण्याच्या वयातच जर त्यांना आपण थोडंसं प्रेशर टाकलं इथं, त्यांचं खेळणं सगळं बाबांवर राहून जाईल, किंवा त्यांना खेळता व्यवस्थित येणार नाही वगैरे. किंवा मग त्यांचे हे दिवस निघून गेले की आता आपल्या दिवसांमध्ये माहिती आहे ना, आपण खूप कष्ट केलं किंवा कामं वगैरे केली, सगळं केलं, त्यामुळं असं त्यांचं खेळण्याचा दिवस आहे तर त्यांना खेळून द्यावं वगैरे असं वाटत असते. म्हणून पण हे असं होतंय. आणि सगळ्यांना असं वाटतं की नाही, शहरातल्या बायका बसूनच असतील आणि त्यांना म्हणजे बसूनच असतात, त्यांना काय काम आहे, 4 चपात्या केल्या आणि धुणं भांडी केली की झालं काम, आणि पोरांना आंघोळी ही घातले की झालं काम. त्यांना काही कामच नाही ना. आणि त्या नुसते दिवसभर अशाच बसून असतात, त्यांना काय काम माहिती, तेव्हा खायचं प्यायचं नुसतं बसायचंय, एवढंच करायचंय. पण हा बरोबर, कशामुळं आम्हाला शहरातल्या बायकांना सुख आहे थोडं, फक्त एक गोष्ट आमची आहे की उन्हात जाण्याची गरज पडत नाही, सावलीलाच बसावं लागतंय, इतकंच आम्हाला सुख आहे. बाकी कामं हे कोणाला सुटलेलीच नाहीत. म्हणजे कोणी पण असू द्या घरातलं, म्हणजे दुसरं कोणी पण असू द्या, कोणी पण जरी असलं ना तरी त्याला काम हे सुटलेलं नाही. कुठली पण बाई असली ना तरी त्या बाईला काम हे सुटलेलंच नाहीये, काम करावंच लागतं, प्रत्येकीला काम हे करावंच लागतं. आता तुम्हाला मी किचनमध्ये त्यांनी घर बनवलंय ते दाखवते.
हा कप्पा त्यांनी केलेला आहे आणि इथं हे बघा ही पुस्तकं वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे. नंतर इथं डबे पण ठेवले होते. इथली बाळ होती ना, मागाशीच मी त्याला ओरडली वगैरे, तर हे तर त्याला घर करायचं आणि इथं केलं होतं त्यांनी घर. सगळं त्याचं सगळं सामानही त्यांनी तर ना त्यांनी तिथं किचनमध्ये सगळं त्याचं सामान वगैरे सगळं आणून ठेवलं होतं. सकाळी मी त्याला ओरडले जराशी, म्हणलं अरे बाळा इथं घर असतं का वगैरे. आणि ओरडताना पण इतकं त्याला असं ओरडावं लागतं ना, त्याला थोडंसं ओरडायचं म्हणलं तरी त्याचं लगेच चालू होतं, तुम्ही बाळालाच लई प्रेम करता आणि मला काही करतच नाही, माझ्यावर मायाच करत नाही तुम्ही, मी आता तुम्हाला नको झालोय का असं तसं. म्हणजे इतकं बोलायला लागतो ना की असं वाटतं की ह्यांनी कुणाचं ऐकलं असेल आणि कुणाचं नाही. कसं काय ह्याला इतकं बोलायला येतंय किंवा कसं काय ह्याला इतकं बोलायला सुचतंय वगैरे असं विचार पडेल एखाद्या वेळेस माणसाला. असा तो बोलतो. तर चला आता मला हे सगळं आवरायचंय, मला गप्पा मारत बसायला वेळ नाही आहे अजिबात. किंवा आता ठीक आहे व्हिडिओ झाला आपला, एक व्हिडिओ झाला वगैरे, पण एवढं गप्पा मारायला वेळ नाही आहे खरंच. पोरांमधून वगैरे आम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करतो, थोडंफार तुम्हाला पण मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो, किंवा काही गोष्टी अशा असतात की रिअलिटी मांडण्याचा पण प्रयत्न करत असतो. तर तुम्ही नक्की चॅनलला व्हिडिओ आवडलेच, नक्की चॅनलला व्हिडिओ आवडला ना तर तुम्हाला नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जावा. म्हणजे तुमच्या एका लाईकनी ना आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं, किंवा एका लाईकनी आम्हाला असं वाटतं की बाबा चला आपले व्हिडिओ भरपूर लोकांना आवडतायत, ते लोकांना म्हणजे लाईक पण करतायत वगैरे. आणि नक्की तुम्हाला ज्या काही शंका असतील वगैरे किंवा तुम्हाला काय वाटत असेल वगैरे त्याच्याबद्दल नक्की तुम्ही कमेंट करू शकता की बाबा ताई असं झालं, ताई तसं झालं, हे झालं ते झालं, म्हणून तुम्ही तुमच्या शंका वगैरे कमेंटमधून मांडू शकता, नक्कीच मांडू शकता आणि त्याला उत्तर पण मी नक्की देईन. तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन तुमचं ओपन करून ठेवा. म्हणजे नोटिफिकेशन ओपन केलं ना की आपला व्हिडिओ जेव्हा पडतो ना तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता, अजून छान छान व्हिडिओ बघू शकता. आणि आमचे डेली ब्लॉग किंवा डेली फॅमिली ब्लॉग किंवा डेलीचे आमचे रुटीन वगैरे तुम्हाला बघायला मिळेल चांगलं. आमचं बाळ पण तुम्हाला दररोज बघायला मिळेल व्हिडिओमध्ये, मी दाखवण्याचा रोज प्रयत्न करेन. आणि काय ना आमचं बाळ आता बोलायला लागलंय, त्यामुळं पण लई भारी वाटायला लागले, बोलायला लागलंय, पालतं होतंय, त्याला म्हणजे समजतंय बोललेलं की चल बाळा ये बाळा. नंतर सगळ्या गोष्टी समजतायत, त्याला समजायला लागल्यात. नंतर आपण हात केला ये म्हणलं की तो हातात हात देतोय वगैरे. तर त्या पण गोष्टी काही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण कसं बाळ छोटं असल्यामुळं असं वाटतं नंतर आपल्याला म्हणतात काय सांगतात की बाबा जास्त हे करायचं नाही, नजर लागते वगैरे, असं होतं तसं होतं. त्यामुळे मी जास्त बाळाला व्हिडिओमध्ये जास्त करून घ्यायला बघत नाही किंवा जास्त करून मी बाळाला व्हिडिओमध्ये घेत नाही. तर तसं काही असं सगळ्या अशा गोष्टी असल्यामुळे जरा ना म्हणून त्याला घेत नाही. बरं चला आता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता मस्त भरपूर बोलू वाटतंय पण काम पण वाटतंय. नंतर किचन साफ करायचंय, भांडे आहेत, कपडे आहेत, सगळं काम राहिलेलं आहे. त्यामुळे चला बाय बाय.